शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज आपल्या खरड छाटणी झालेल्या बागेमध्ये आहोत. तर काल एका मित्राची कमेंट होती की साहेब तुमच्या बागेमध्ये खरड छाटणी झालेल्या बागेमध्ये काय प्रोसेस आहे. तरी आपण पाहू शकता. तर बऱ्यापैकी काही ठिकाणी मादी ही चिकटून गेलेली आहे, काही ठिकाणी आधी उमललेली आहे आणि काही ठिकाणी अजून फुल निघत आहे. अशा पद्धतीनं हां. तर बागेमध्ये आपण जितकी बी पेन्सिल काडी ठेवली होती आपण 12 ते 18 इंचापर्यंतची, तर ती 100% त्या कळीला म्हणजे त्या काडीवरती 100% कळीच निघाली आहे. आता काही नर फुला सत्र ही पूर्ण मास्टरवर चालू आहे. बाहेर चालू असेल तर काय आपण अजूनपर्यंत अपडेट घेतलेली नाही, परंतु सर्वत्रच हा प्रॉब्लेम आहे की पहिल्यांदा नर निघतात आणि त्यानंतर मादीचा फ्लो निघतो आहे. तर यामध्ये प्रामुख्यानं काम करण्याची मेथड म्हणजे आपण 2 बहारामध्ये आपण सेटअप चेंज केला होता की पाणी आपण याला ड्रिपनं पण पाणी जास्त देत होतो. तर आपण या बागेला आत्ता हे आपण पाहू शकतो, हे फ्लड पाणी देखील आपण दिलेलं आहे या बागेला. तर या फ्लड पाण्याचं किंवा मोकळं पाटपाणी काय ज्या तुमच्या भागात जसं काय जे नाव असेल ते, तर 100% त्याचा रिझल्ट चांगला आहे. कारण झाडाची जी कॅनोपी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. त्याचबरोबर काहींचं म्हणणं असतं की मोकळं पाणी दिल्याच्यानंतर बागेवरती केन जास्त फेकते. तर नक्कीच केन निघणार आहे, कारण आपण बागेला खड छाटणी करताना भरपूर दाबली होती. आत्ताही त्यामध्ये केन निघाली, आपण ती केन देखील काढलेली आहे. मग यामध्ये कामकाज कसं करायचं, तर एक 52 34 60 20 किंवा तुमचं 0050 याचे देखील वरून स्प्रे असतील किंवा खालून तुमचं ड्रिप वाटे देणं असेल तर हे चालू ठेवायचं आहे, म्हणजे वरती केन भरपूर निघणार नाही. आणि कळी ही नक्कीच चांगली आणि स्ट्रॉंग निघते. कारण ज्यावेळी झाडावरती मी आत्ता पाहिलं त्या झाडावरती 100% कळीचा फ्लो चांगला आहे. हे तुम्ही हे अशा पद्धतीनं नक्कीच कळी निघलेली आहे, मादी कळी. काही टप्प्यामध्ये आपण चिटकून पण गेलेला आहे आणि कळीचा फ्लो देखील हा चांगला आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य एकच की बाग तुम्ही कुठल्याही स्टेजला असू द्या, काही समोर पाहू शकता काही प्रमाणात चिटकून गेला आहे आणि काही प्रमाणात सेटिंग चालू आहे. तर प्रामुख्यानं खरड छाटणी केल्याच्यानंतर आपलाही अनुभव यामध्ये कमकुत होता, परंतु ज्यावेळेस आपण ओरिजिनल आता काम करतो आहे त्यामध्ये त्यावेळेस समजते खरड छाटणी केल्याच्यानंतर पेन्सिल गाडीवरती 100% मालाची क्वांटिटी किंवा मादी फलाची संख्या ही जास्त राहते. मग त्यामध्ये तुमच्या पातळीवरती जितकी तुम्हाला झाडाची कॅपॅसिटी आहे त्या हिशोबानेच आपण त्यामध्ये मादी कळीचा स्ट्रोक हा धरायचा आहे. म्हणजे जितकी चिटकती तितकी 100% यायची नाही. शेंड्यावरचा माल कमकुवत ठेवायचा आहे आणि खोडावरचा मेन स्टंपवरचा माल आपल्याला हा जास्त धरायचा आहे. तर यामध्ये तुमच्या भागात देखील खरड जर कोणी करायचं प्लॅनिंग करत असेल तर नक्की खरड करा. आत्ता खरड करून बाग धरली तरीसुद्धा चालते, खरड करून बाग धरली तरीसुद्धा चालते. त्यामुळं जर समजा एखादी प्लॅनिंग असेल की माल उतरल्यानंतर तर चालूमध्ये देखील आपण ते करू शकतो. काटाछाटणी देखील आपण करून घेतली पाहिजे. तुमच्या बागामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.